नमस्कार मित्रांनो. जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर विचारायला जमलं पाहिजे. प्रश्न विचारल्यानेच क्युरिओसिटी निर्माण होत असते. क्युरिओसिटी आपली क्षमत असते. मातृभाषेमध्ये प्रश्न विचारणं सोपं आहे. मात्र इंग्लिशमध्ये प्रश्न विचारताना बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. तर आजचा सेशन हा इंग्लिशमध्ये प्रश्न कसे विचारावेत यावर आहे. माझं नाव स्वप्नील तांबेकर. आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये देखील बऱ्याच वेळा तुम्हाला याचा फायदा होणार आहे. इंग्लिशमध्ये 3 टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यातला पहिला आहे येस नो टाईप क्वेश्चन. याचं उत्तर आपण येस ऑर नो या शब्दामध्येच देतो. दुसरा आहे WH टाईप क्वेश्चन. याचा आपल्याला आन्सर ब्रीफमध्ये द्यावा लागतं. आणि तिसरा आहे टॅग क्वेश्चन्स, याला आपण क्वेश्चन टॅग असं देखील ओळखतो. तर पहिल्यांदा बघूया येस नो टाईप ऑफ क्वेश्चन्स. येस नो टाईप ऑफ क्वेश्चन यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आयदर तुम्ही येस मध्ये आन्सर देणार और नो मध्ये आन्सर देणार. आता याचं बेसिक स्ट्रक्चर बघूया. बेसिक स्ट्रक्चर याचं इंग्लिश ग्रामर मध्ये असं आहे. पहिल्यांदा ऑक्झिलरी व्हर्ब येतं. ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे हेल्पिंग व्हर्ब. त्यानंतर सब्जेक्ट येतो. त्यानंतर मेन व्हर्ब येतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा इतर माहिती आपण पुढे टाकू शकतो. ऑक्झिलरी व्हर्ब वर आपण एक स्पेशल सेशन घेतलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. याला हेल्पिंग व्हर्ब असं देखील म्हटलं जातं. हे ऑक्झिलरी व्हर्ब हेल्प आपल्याला करतं मेन व्हर्बला. प्रश्न विचारताना ऑक्झिलरी व्हर्बची खूप जास्त मदत होत असते. त्यामुळं येस नो टाईप ऑफ क्वेश्चन विचारताना तुम्हाला पहिल्यांदा ऑक्झिलरी व्हर्ब यूज करावा लागेल. त्यानंतर सब्जेक्ट द्यावा लागेल. त्यानंतर मेन व्हर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असं स्ट्रक्चर ठेवावं लागेल. ऑक्झिलरी व्हर्ब बरेच आहे. डू, डज, कॅन, मे. परत टू बी चे आपले वर्ब एम, इज, आर. आता वेगवेगळ्या टेन्स मध्ये आपण क्वेश्चन तयार करून बघूया. पहिल्यांदा सिंपल प्रेझेंट टेन्स चे एक्झाम्पल्स बघूया. टेन्सचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे कुठला टेन्स कधी वापरायचा हे तुम्हाला समजेल. तरी देखील मी तुम्हाला थोडक्यात ह्या ठिकाणी माहिती देतो. सिंपल प्रेझेंट टेन्स हा जनरल ट्रूथ किंवा ज्या हॅबिच्युअल ऍक्शन्स आहेत त्या दर्शवण्यासाठी आपण वापरतो. तर याचे काही आपण क्वेश्चन्स बघूया, ज्याचं येस ऑर नो या टाइप मध्ये तुम्ही आन्सर देऊ शकता. डू यू लाईक इंग्लिश? येस. बस याचा आन्सर तुम्ही येस ऑर नो असं देऊ शकता. डज युअर सिस्टर लिव्ह इन कोल्हापूर? कॅन हिज पॅरेंट्स स्पीक इंग्लिश? सो सिंपल प्रेझेंट टेन्स रेग्युलर स्ट्रक्चर तुम्हाला माहित असेलच. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस यस और ईएस प्लस ऑब्जेक्ट हे आपलं रेग्युलर स्ट्रक्चर आहे. यस और ईएस कधी लागतं? तर ज्यावेळी तुमचा सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर, म्हणजेच ही, शी, इट किंवा एखादं नेम असेल, सिंग्युलर असेल सब्जेक्ट तुमचा, तर याला डज म्हणजेच यस और ईएस जे काय वर्ब असेल त्याला यस और ईएस लागतं. सो यामध्ये तुम्ही बघू शकता ऑक्झिलरी वर्ब आपण डू यूज केलेला आहे. सब्जेक्ट आहे यू, मेन वर्ब आलं लाईक. सो डू यू लाईक इंग्लिश ही अदर इन्फॉर्मेशन झाली आपली ऑब्जेक्ट. सो डू यू लाईक इंग्लिश, इथं यू हा सब्जेक्ट आहे त्यामुळे आपण डज यूज नाही केलं. आय डू, यू डू होतं त्यामुळे डू यू लाईक इंग्लिश. पण सेकंड सेंटेन्स मध्ये आपण डज यूज केलेला आहे, कारण या ठिकाणी युअर सिस्टर थर्ड पर्सन सिंग्युलर आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सिस्टर लिव्हज इन
कोल्हापूर असं आपण सेंटेन्स कन्स्ट्रक्ट केलं असतं. पण क्वेश्चन विचारताना तुम्हाला सुरुवातीला ऑक्झिलरी वर्ब यूज करावं लागतं. मेन वर्ब आपण सुरुवातीला घेऊ शकत नाही. सो डज थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे ड झालं. डज युअर सिस्टर. इथं मात्र तुम्हाला मेन वर्ब V1 यूज करावं लागतं. ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस अदर इन्फॉर्मेशन. डज युअर सिस्टर लिव्ह इन कोल्हापूर? यस, नो, असं आपण याचा आन्सर देऊ शकतो. कॅन हिज पॅरेंट्स स्पीक इंग्लिश? कॅन हे ऑक्झिलरी वर्ब यूज केलेला आहे. स्पीक V1 ठेवलेला आहे. कॅन हिज पॅरेंट्स स्पीक इंग्लिश? यस, नो, असं आपण आन्सर देऊ शकतो. सो सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलं असेल. फक्त याला एक एक्सेप्शन आहे. ज्यावेळी मेन वर्ब हे टू बीच्या फॉर्म मध्ये असतं. टू बी म्हणजे एम इज आर यापैकी जर कुठलं असेल तर हे जे एम इज आर आहे ते ऑक्झिलरी पोझिशनला जातं. मेन वर्ब जर एम इज आर असेल तर तुम्हाला अजून एक ऑक्झिलरी वर्ब घेण्याची गरज नसते. ते जे एम इज आर आहे तेच आपलं ऑक्झिलरी पोझिशन, म्हणजेच सुरुवातीला आपण बघितलं होतं इथं तुमचं एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट असं स्ट्रक्चर तयार होतं. सो आर यू रेडी? यस, आय एम रेडी. एम आय ओके? यस, नो, असं आपण आन्सर देऊ शकतो. आर हे आपलं टू बीचं वर्ब झालं, मेन वर्ब झालं. यू सब्जेक्ट. आर यू रेडी? एम आय ओके? एम हे आपलं टू बीचं वर्ब झालं, मेन वर्ब. सब्जेक्ट आय. एम आय ओके? इज युअर मॉम टमी? इज हे या ठिकाणी आपलं मेन वर्ब झालं जे टू बीचं फॉर्म आहे. युअर मॉम. सब्जेक्ट इज युअर मॉम टमी? यस, नो, असं आपण याचा आन्सर देऊ शकतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचं आपण स्ट्रक्चर बघितलं होतं. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट येतं. आता क्वेश्चन हा टेन्स कशासाठी यूज केला जातो? जनरली सध्या जे घडत आहे, बोलताना जे घडत आहे ते दर्शवण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. आता क्वेश्चन कसा तयार करायचा? क्वेश्चन तयार करण्यासाठीचा बेसिक फॉर्म्युला तर आपण बघितलाच होता. पहिल्यांदा येतं ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे आपलं बेसिक स्ट्रक्चर आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये देखील आपल्याला तसंच यूज करायचं आहे. पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता एम इज आर हे आलेलं आहे. त्यामुळं इथं सुरुवातीला एम इज आर यापैकी जे काय असेल ते येणार. सो आर युअर, आर यू. सो आर आपलं टू बीचं वर्ब झालं. त्यानंतर यू सब्जेक्ट झाला. पुढे वर्ब जे यूज केलेलं आहे ते वर्ब प्लस ING फॉर्म मध्ये यूज केलेलं आहे. आर यू वॉचिंग द न्यूज राईट नाउ? इज युअर टीचर वेअरिंग अ टाय? इज टू बीचं वर्ब झालं. पुढे काय आलंय बघा, वेअरिंग. इज युअर टीचर वेअरिंग अ टाय? सो आर इज हे या ठिकाणी ॲज अ ऑक्झिलरी वर्ब म्हणून ऍक्ट होत आहे. Is your teacher wearing a tie? Yes. No. Are your parents planning a vacation? Are your parents. पुढं verb plus ING आलेला आहे. Your parents. Parents हे आपलं सब्जेक्ट झालं. Are your parents planning a vacation? Present perfect tense. Present perfect tense हा जनरली अशी ऍक्शन दाखवण्यासाठी वापरला जातो जी पास्ट मध्ये सुरू झाली होती
आणि अजूनही ती सध्या चालू आहे, रिलेव्हंट आहे. अजूनही सध्या ती ट्रू आहे. फॉर एक्झाम्पल, हॅव यू सीन माय कार कीज? पहिल्यांदा ऑक्झिलरी व्हर्ब यूज केलं. प्रेझेंट परफेक्टचं आपलं स्ट्रक्चर जे आहे ते आहे सब्जेक्ट प्लस हॅज, हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट. सो या ठिकाणी हॅव, हॅज हे तुम्हाला ऑक्झिलरी व्हर्ब कंपल्सरी सगळीकडे यूज करावं लागेल. पुढे येणार आहे तुमचा सब्जेक्ट. पुढे येणार आहे तुमचं वर्ब, मेन वर्ब. मेन वर्ब आहे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, कारण या ठिकाणी परफेक्ट टेन्स आहे हा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हॅव यू सीन माय कार कीज? अजूनही इन्फॉर्मेशन ही रिलेव्हंट आहे. आतापर्यंत मला त्या कीज सापडलेल्या नाही आहेत. हॅज युअर डॅड वॉच द न्यू अव्हेंजर्स मूवी येट? हॅज युअर डॅड, डॅड हे या ठिकाणी सब्जेक्ट झालं. वॉच हे तुमचं मेन वर्ब झालं. हॅव वी रीच अवर सेल्स गोल्स फॉर धिस इयर? हॅव वी असल्यामुळे हॅव आलं. इथं डॅड सिंग्युलर असल्यामुळे हॅज आलं. इथं यू असल्यामुळे हॅव आलं. सो हॅव वी रीच, रीच मेन वर्ब झालं. V3 च्या फॉर्मॅटमध्ये आहे. हॅव वी रीच अवर सेल्स गोल्स फॉर दिस इयर? यस, नो. पुढचं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर सब्जेक्ट प्लस हॅज बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, हे आपलं स्ट्रक्चर आहे. सो यामध्ये ऑब्विसली ऑक्झिलरी वर्ब हे तुमचं हॅज किंवा हॅव असणार आहे. फक्त स्ट्रक्चर कसं तयार होणार बघा. हॅव और हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING. सो ऑक्झिलरी वर्ब आपल्याला सुरुवातीला घेऊन जावं लागेल सेंटेन्स यापासून क्वेश्चन तयार करताना. मग पुढे सब्जेक्ट ठेवून पुढे वर्ब प्लस ING, बीन वर्ब प्लस ING टाकावं लागेल. सो हॅव यू बीन स्टडिंग ॲट दिस युनिव्हर्सिटी फॉर अ लॉंग टाइम? सो हा टेन्स आपण कशासाठी यूज करतो? अशी ऍक्शन जी पास्ट मध्ये सुरू झालेली आहे आणि अजूनही होत आहे. सो हॅव यू बीन स्टडिंग ॲट दिस युनिव्हर्सिटी फॉर अ लॉंग टाइम? हॅव ऑक्झिलरी वर्ब झालं. यू सब्जेक्ट झाला. यू असल्यामुळे या ठिकाणी हॅव आलेला आहे. प्रेझेंट परफेक्ट असल्यामुळे बीन प्लस वर्ब प्लस ING पुढे आलेला आहे. सो हॅव यू बीन स्टडिंग ॲट दिस युनिव्हर्सिटी फॉर अ लॉंग टाइम? हॅज युअर डॉग बीन फीलिंग सिक द होल डे? डॉग सिंग्युलर आहे त्यामुळे या ठिकाणी हॅज आलं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे त्यामुळे बीन वर्ब प्लस ING म्हणजे हॅज युअर डॉग बीन फॉलिंग सिक द होल डे? हॅव युअर पॅरेंट्स बीन लिव्हिंग हिअर सिन्स दे वर चिल्ड्रन? हॅव युअर पॅरेंट्स, पॅरेंट्स असल्यामुळे हॅव आलं. बीन लिव्हिंग हिअर सिन्स दे वर चिल्ड्रन, या ठिकाणी जो पास्ट मधला टाइम आहे तो देखील मेन्शन केलेला आहे. इथं देखील टाइम मेन्शन केलेला आहे आणि इथं देखील टाइम मेन्शन केलेला आहे. पुढचा आहे सिंपल पास्ट टेन्स. हा आपण ज्या ऍक्शन भूतकाळात पूर्ण झाल्या त्या दर्शवण्यासाठी वापरतो. आता यामध्ये आपलं जे स्ट्रक्चर आहे ते आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. पण यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं क्वेश्चन तयार करताना सुरुवातीला ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब असं घेतो. सो या ठिकाणी ऑक्झिलरी कंपल्सरी तुम्हाला एक घ्यावं लागेल. ते ऑक्झिलरी आहे डीड. डीड नंतर सब्जेक्ट टाका, त्यानंतर मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट और अदर इन्फॉर्मेशन. सो डिड यू से माय नेम? मेन वर्ब हे V1 च्या फॉर्मॅटमध्ये येतं कारण इथं डीड यूज केलेला आहे. ऑक्झिलरी वर्बचा आपण एक बेसिक रूल बघितला होता की ऑक्झिलरी वर्ब आल्यानंतर मेन वर्ब हे V1 च्या फॉर्मॅटमध्ये असतं. फक्त हॅज, हॅव याच्यासोबत ते V3 मध्ये येतं. Did you say my name? Yes. Did the boss leave the meeting? No.
Did your parents drink all the wine? No. सो सिंपल आहे, सिंपल पास्ट टेन्सचं क्वेश्चन तयार करणे. फक्त एक एक्सेप्शन आहे ह्याला, जसं सिंपल प्रेझेंटला होतं तसंच. जर मेन व्हर्ब हे तुमचं टू बीच्या फॉर्मॅटमध्ये असेल, म्हणजेच थोडक्यात वॉज आणि वेअर असेल, तर मात्र सिंपल पास्ट टेन्समध्ये क्वेश्चन तयार करताना हे जे वॉज वेअर आहे ते तुम्हाला ऑक्झिलरीच्या पोझिशनला टाकावं लागेल, जसं आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये केलं होतं. आणि सेकंड वर्बची तशी आवश्यकता पडणार नाही. फॉर एक्झाम्पल, वेअर यू रेडी? वेअर सुरुवातीला आलं, वॉज सुरुवातीला आलं, वेअर सुरुवातीला आलं. वेअर यू रेडी? वेअर जेरेमी ॲट द ग्रुप डिनर लास्ट वेअर जेरेमी ॲट द ग्रुप डिनर लास्ट थर्सडे? Were your brothers all sports fan when they were young? No, yes असा आपण याचा आन्सर देऊ शकतो. Was Jeremy at the group dinner last Thursday? Jeremy या ठिकाणी आपला सब्जेक्ट आहे. Were your brothers या ठिकाणी आपला सब्जेक्ट आहे, म्हणून या ठिकाणी वर आलेले आहे. Were your brothers अदर इन्फॉर्मेशन काय यूज केलेले आहे? All sports fan when they were young. पास्ट कंटिन्युअस टेन्स याचं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. सब्जेक्ट प्लस वॉज और वेअर प्लस वर्ब प्लस आयएनजी. सो हा टेन्स आपण अशा ऍक्शन दाखवण्यासाठी वापरतो ज्या पास्ट मध्ये काही कालावधीसाठी कंटिन्यू राहिल्या होत्या. सो याचं स्ट्रक्चर आपण बघितलं. आता याच्यापासून क्वेश्चन तयार करायचा असेल तर ऑक्झिलरी तुम्हाला सुरुवातीला टाकावं लागेल, म्हणजेच वॉज किंवा वेअर यापैकी काहीतरी सुरुवातीला येणार, जसं तुम्ही या सगळ्या क्वेश्चन मध्ये बघू शकता. त्यानंतर येणार तुमचा सब्जेक्ट आणि त्यानंतर तुमचं मेन व्हर्ब, आणि ह्या ठिकाणी व्हर्ब म्हणजे व्हर्ब प्लस आयएनजी येणार प्लस ऑब्जेक्ट ऑर अदर इन्फॉर्मेशन. सो वर यू टॉकिंग टू मी, वर यू सब्जेक्ट झाला, टॉकिंग आपलं व्हर्ब झालं. वर यू टॉकिंग टू मी? Was Theresa working yesterday at 4 p.m.? Was Theresa सब्जेक्ट झालं, वर्किंग आपलं मेन वर्ब झालं. Was I wearing? I सब्जेक्ट झाला, wearing मेन वर्ब झालं. Was I wearing this shirt the last time you saw me? पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट असेल तर पुढे ऑब्जेक्ट. आता याचा क्वेश्चन तयार करताना आपलं जे ऑक्झिलरी वर्ब आहे ते सुरुवातीला घ्यावं लागेल, म्हणजे कंपल्सरी तुम्हाला हॅड सुरुवातीला घ्यावा लागेल प्लस सब्जेक्ट प्लस तुम्हाला पुढे V3 यूज करावा लागेल प्लस ऑब्जेक्ट ऑर अदर इन्फॉर्मेशन, असं आपल्याला क्वेश्चन तयार करावा लागेल. सो आपण हा टेन्स कशासाठी यूज करतो? जनरली हा खूप अनकॉमन टेन्स आहे. हॅड हे आपलं ऑक्झिलरी यूज करतं प्लस V3 म्हणजे पार्टिसिपल वर्ब यूज करतो. आपण हा टेन्स जनरली पास्ट मध्ये एका विशिष्ट वेळेच्या अगोदर विशिष्ट वेळेच्या अगोदर घडलेली घटना दाखवण्यासाठी वापरतो. म्हणजेच दोन जर इव्हेंट पास्ट मध्ये घडले असतील तर त्यातला जो पहिला इव्हेंट घडलेला असतो पास्ट मध्ये तो दाखवण्यासाठी आपण हा टेन्स वापरतो. सो हा टेन्स वापरताना जनरली तुम्हाला तो पॉइंट पास्ट मधला इंडिकेट करावा लागेल. हे आपण टेन्स मध्ये बघितलं होतं. सो दोन ऍक्शन या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी घ्यावे लागतील. जसं या दोन्ही क्वेश्चनची सुरुवात हॅडने झालेली आहे, सब्जेक्ट आला यू. हॅड यू बीन? बीन हे आलं आपलं पास्ट पार्टिसिपल. हॅड यू बीन टू कॅनडा बिफोर यू मूव्ड देअर? सो या ठिकाणी जी ऍक्शन आहे ही मूड ही सेकंड ऍक्शन आहे आणि फर्स्ट ऍक्शन कोणतं आहे? यू हॅड बीन टू कॅनडा. सो हॅड यू बीन टू कॅनडा बिफोर यू मूव्ड देअर? Had your sister played any other sports before she joined the cricket? Had your sister subject झाला, played past participle,
बिफोर शी जॉईन, सो पॉइंट ऑफ टाइम कोणता होता? शी जॉईन द क्रिकेट टीम. त्याच्या अगोदरची ऍक्शन काय? हॅड युअर सिस्टर प्लेड एनी स्पोर्ट्स, ही त्याच्या अगोदरची ऍक्शन. पुढचं आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी. हा टेन्स देखील आपण पास्ट मधली ऍक्शन दाखवण्यासाठी वापरतो, पण ही पास्ट मधली ऍक्शन कंटिन्युअस असते का पास्ट मधल्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत, हे डिटेलमध्ये आपण टेन्स मध्ये बघितलं होतं. सो दोन ऍक्शन्स तुम्हाला या ठिकाणी दाखवावे लागतील आणि त्या ऍक्शनच्या अगोदर जी ऍक्शन कंटिन्यू होणार असते, पास्ट मधल्या एका ऍक्शनच्या अगोदर जी ऍक्शन कंटिन्यू होणार असते, त्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरावा लागेल. सो याचं क्वेश्चन तयार करताना ऑक्झिलरी तुम्ही अगोदर घेणार, सो हॅड कंपल्सरी सुरुवातीला येणार, प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब, इथं बीन कंपल्सरी येणार, प्लस वर्ब प्लस आयएनजी, हे स्ट्रक्चर प्लस ऑब्जेक्ट और अदर इन्फॉर्मेशन, असं आपण क्वेश्चन तयार करणार. हॅड यू, यू सब्जेक्ट झाला, हॅड ऑक्झिलरी झालं. हॅड यू बीन स्टडिंग इंग्लिश, हॅड यू बीन स्टडिंग इंग्लिश, बट कधी एका पर्टिक्युलर टाइमच्या अगोदर, बिफोर यू मूव टू सेटल, सेटल एका सिटीचं नाव आहे. हॅड द डॉग बीन ऍक्टिंग स्ट्रेंज, हॅड ऑक्झिलरी डॉग सब्जेक्ट बीन ऍक्टिंग, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे म्हणून यूज केलं. स्ट्रेंज कधी एका पॉइंटच्या अगोदर, कुठल्या? बिफोर यू टूक हिम टू द वेट मीन्स वेटरनरी डॉक्टर. Had they been waiting for long before you arrived? Had they subject been plus verb plus ing for long कधी? Before you arrived. So past perfect असू दे किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असू दे, एका पर्टिक्युलर पॉइंटच्या अगोदर ज्या घटना घडलेल्या आहेत त्या दाखवण्यासाठी आपण हा टेन्स यूज करतो. जसं टाइम लाईनवर मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करून सांगतो. पास्ट मध्ये एक पॉइंट असतो आणि त्याच्या अगोदर जी घटना घडलेली असते यासाठी परफेक्ट टेन्स वापरतात, आणि ही जी घटना घडलेली असते, हा जो पॉइंट आहे, त्यासाठी पास्ट टेन्स वापरतात. जर ही घटना इथं घडून संपलेली असेल तर पास्ट परफेक्ट यूज करतात, आणि जर कंटिन्यू होत असेल ही घटना इथपर्यंत तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस यूज करतात. जसं या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हॅड बीन स्टडिंग, सो इथे ही कंटिन्यू होत आहे. कधी? बिफोर यू मूव टू सीटल, ही पास्ट वाली ऍक्शन झाली, सिंपल पास्ट वाली. सिंपल फ्युचर टेन्स, सब्जेक्ट प्लस शॅल और विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट. आता याचा क्वेश्चन तयार करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ऑक्झिलरी यूज करावा लागेल, शॅल और विल. जनरली आपण विलच सगळीकडे यूज करतो. वेल प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट और अदर इन्फॉर्मेशन. सो कशासाठी यूज करतो आपण? ज्या फ्युचर मधल्या शॉर्ट ऍक्शन्स असतात त्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स यूज करतो. सो कंपल्सरी आपल्याला आपण या ठिकाणी शॅल और विल हे ऑक्झिलरी यूज करावं लागेल. वेल यू हे सब्जेक्ट झालं. विल यू कॉल मेन वर्ब झालं आपलं हे. विल यू कॉल मी टुमारो. विल द सिटी गव्हर्नमेंट बिल्ड, विल हे ऑक्झिलरी झालं, सिटी गव्हर्नमेंट हे आपलं सब्जेक्ट झाला, बिल्ड हे आपलं मेन वर्ब झालं. विल द सिटी गव्हर्नमेंट बिल्ड अ न्यू पार्किंग लॉट नेक्स्ट इयर. विल दॅट डॉग ट्राय टू बाईट मी. पुढे आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. एखादे ऍक्शन जर फ्युचर मध्ये काही कालावधीसाठी कंटिन्युअस कंटिन्यू होणार असेल तर त्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरतो. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा आपला
स्ट्रक्चर होतं सब्जेक्ट प्लस शॅल ऑर विल प्लस बी प्लस वर्ब प्लस आय प्लस ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट. क्वेश्चन करताना पहिला ऑक्झिलरी येणार म्हणजे विल येणार सुरुवातीला. विल प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सॉरी बी या ठिकाणी राहिलं. विल प्लस सब्जेक्ट प्लस बी will plus subject plus be plus verb plus ing plus object or other information. Will you be waiting inside or at the ticket booth? Will you be waiting? So will auxiliary verb use subject be waiting future continuous आहे म्हणून आपण यूज केलं मेन verb. Will you be waiting inside or at the ticket booth? Will they be arriving soon? Will she be singing when we get there? या ठिकाणी will ने सुरुवात झालेली आहे. पुढे आहे सब्जेक्ट. बी कंपल्सरी आलेला आहे. पुढे वर्ब प्लस आयएनजी. फ्युचर परफेक्ट टेन्स हा देखील तसा फारच कॉमन आहे. सो याचं आपलं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस will प्लस have प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि याचा क्वेश्चन कसं तयार करणार पहिल्यांदा ऑक्झिलरी घेणार. सो will प्लस सब्जेक्ट प्लस have प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट और अदर इंफॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल विल यू विल ऑक्झिलरी झालं यू सब्जेक्ट झाला दोन्ही सेंटेन्स मध्ये बघू शकता. विल यू हॅव कंपल्सरी आलं हॅवच्या नंतर V3. विल यू हॅव रिव्ड विल यू हॅव फिनिश पुढे येणार ऑब्जेक्ट और अदर इंफॉर्मेशन. विल यू हॅव लिव्ड हिअर लॉंग इनफ टू वोट इन द नेक्स्ट इलेक्शन. विल यू हॅव फिनिश द मॅरेथॉन बाय धिस टाइम टुमॉरो. येस नो असा आपण याचा आन्सर देऊ शकतो. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट. आता याचं क्वेश्चन कसं तयार करणार पहिल्यांदा ऑक्झिलरी घेणार. क्वेश्चन तयार करताना पहिल्यांदा ऑक्झिलरी. सो विल प्लस सब्जेक्ट प्लस have been verb plus ing as it is येणार. will have plus been plus verb plus ing plus object or other information. When the school year ends, will you have been teaching here for 15 years? सो फ्युचर मधला तो एक टाइम देखील इंडिकेट करावा लागतो ह्या टाइपचे सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करताना. सो वेन द स्कूल इयर एंड्स टाइम इंडिकेट केलेला आहे फ्युचर मधला. विल यू हॅव बीन टीचिंग देअर फॉर 15 इयर्स. विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी. विल यू हॅव बीन रनिंग यू हा सब्जेक्ट झाला विल हे ऑक्झिलरी झालं. हॅव बीन रनिंग इन द मॅरेथॉन फॉर 6 hours by this time tomorrow. yes नो असं आपण याचा आन्सर देऊ शकतो. सो तुम्हाला यस नो टाइपचे क्वेश्चन कळले असतील. जो काय आपले जे काय स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर मध्ये फक्त चेंजेस काय करायचं सुरुवातीला ऑक्झिलरी वर्ब घ्यायचं त्यानंतर सब्जेक्ट पुट करायचं त्यानंतर मेन वर्ब येणार आणि जो वर्बचा फॉर्म आहे टेन्सचा तो आपण तसाच इंटॅक्ट ठेवायचा या ठिकाणी प्लस ऑब्जेक्ट और अदर इन्फॉर्मेशन असा आपण क्वेश्चन तयार करू शकतो. येस नो टाइप ऑफ क्वेश्चन म्हणजे थोडक्यात ज्याचा आन्सर आपण येस और नो असं देऊ शकतो तो. पुढचा आहे WH टाइप क्वेश्चन्स. WH टाइप क्वेश्चन असं का म्हटलं जातं कारण जनरली जे क्वेश्चन सुरू होतात ते सुरुवातीचे 2 लेटर WH असतात म्हणून त्याला आपण WH टाइप ऑफ क्वेश्चन असं म्हटलं जातं.
काही वेळेला ओपन क्वेश्चन्स असं म्हटलं जातं, कारण याचे एक असे काही ठराविक आन्सर असू शकत नाही. जसं मगाशी आपण बघितलं होतं येस और नो असं ठराविक आन्सर होतं. पण आता मात्र तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर येस और नो असं न देता याचे बरेच मल्टिपल पॉसिबल आन्सर असू शकतात. म्हणून याला ओपन एंडेड क्वेश्चन असं म्हणतात. WH क्वेश्चन म्हणजेच याचं सुरुवातीचा जो वर्ड आहे त्याचे पहिले 2 लेटर्स हे WH असतात. तर असे कोणते वर्ड्स आहेत? तर त्याची लिस्ट बघूया आपण. व्हॉट WH ने सुरुवात झालेली आहे. एखाद्या ऑब्जेक्ट किंवा वस्तूबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही व्हॉट यूज करू शकता. विच विच हे व्हॉटची सिमिलर आहे, पण विच हे जनरली काही स्पेसिफिक ऑप्शन असतील, लिमिटेड ऑप्शन असतील, त्यातून जर आपल्याला सिलेक्शन करायचं असेल तर त्यासाठी आपण विच यूज करतो. व्हेन हे टाइम और डेट साठी यूज करतो. वेअर हे प्लेस किंवा लोकेशन साठी यूज करतो. हु हे एखाद्या पर्सन साठी यूज करतो. व्हाय हे एखाद्या रिझन और एक्सप्लेनेशन साठी यूज करतो. हाऊ ही एखादी घटना कशी घडली हे विचारण्यासाठी यूज करतो. आता याचा हाऊ हे एक्सेप्शन लक्षात ठेवा. हे WH ने सुरुवात नाही झालं तरी हा ओपन एंडेड क्वेश्चन ठरतो. म्हणून हाऊ हा देखील आपण WH टाइप मध्येच घेतोय. हाऊ मच हाऊ मच कशासाठी यूज करतो? क्वांटिटीज. एखाद्या क्वांटिटी बद्दल माहिती पाहिजे असेल तर आपण हाऊ मच म्हणतो. हाऊ मेनी कशासाठी यूज करतो? हाऊ मच हे जर अनकाउंटेबल नाउन्स असतील, फॉर एक्झाम्पल शुगर, वॉटर, मनी या टाईपचे, म्हणजे मच हे अनकाउंटेबल नाउन साठी आणि मेनी हे काउंटेबल नाउन साठी यूज करतो. मेनी स्टुडंट्स आपण म्हणतो, मच स्टुडंट म्हणत नाही. मच कॉपी म्हणतो आपण, मेनी कॉपी म्हणत नाही. सो मच हे अनकाउंटेबल आणि मेनी हे काउंटेबल बद्दल. हाऊ मच, हाऊ मेनीला देखील सेम. हाऊ ऑफन म्हणजे एखाद्या घटनेच्या फ्रिक्वेन्सी बद्दल आपण विचारताना हाऊ ऑफन यूज करतो. हाऊ नंतर एखादा ऍडजेक्टिव्ह देखील आपण यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल हाऊ टॉल, हाऊ ब्युटिफुल, हाऊ यंग, हाऊ ओल्ड असं आपण एखादा ऍडजेक्टिव्ह देखील यूज करू शकतो. सो हाऊ ची सुरुवात WH लेटरने जरी नाही झाली तरी ते WH टाइप ऑफ क्वेश्चन मध्ये येतात, हे लक्षात ठेवा. बाकीचे मी WH वाले वर्ड्स अगोदर डिस्कस केलेले आहेत. व्हॉट, विच, वेन, वेअर, हू, वाय अँड हाऊ. बेसिक स्ट्रक्चर बघूया. WH क्वेश्चन वर्ड किंवा फ्रेज जो असेल तो सुरुवातीला आपण टाकायचा क्वेश्चनच्या. त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब पुट करायचं. त्यानंतर सब्जेक्ट पुट करायचा. त्यानंतर मेन वर्ब. त्यानंतर ऑब्जेक्ट वर अदर इन्फॉर्मेशन. सो ऑक्झिलरी बद्दल मगाशी जे आपण बघितलं होतं येस नो टाइप ऑफ क्वेश्चन, त्यामध्ये आपण काय बघितलं होतं? सुरुवात आपण ऑक्झिलरीने करतो. ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस हे आपण येस नो टाइप वाला पॅटर्न बघितला होता. फक्त यामध्ये चेंजेस काय केलेत बघा. तर इथं सुरुवातीला WH जो वर्ड किंवा फ्रेज आपण आहे, हाऊ मच, हाऊ मेनी यासारखी फ्रेज ती इथं सुरुवातीला येते, किंवा हाऊ टॉल वगैरे या टाइप मध्ये. एवढाच फरक आहे. बाकी ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट और अदर इन्फॉर्मेशन हे पुढे ऍज इट इज येतं. सो हे स्ट्रक्चर देखील तसं काही डिफिकल्ट नाही आहे. आपण टेन्स वाईज हे स्ट्रक्चर बघत जाऊया. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स स्ट्रक्चर आपण सुरुवातीला बघितलं होतं. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस यस और ईएस प्लस ऑब्जेक्ट. क्वेश्चन तयार करताना तुम्हाला सुरुवातीला WH वर्ड पुट करावा लागेल, जसं वाय पुट केलेलं आहे. पुढे तुम्ही जे ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब हे जे आपलं स्ट्रक्चर होतं हे कंटिन्यू करणार आहे. सो वाय डू यू लाईक इंग्लिश, याचा आपल्याला एक्सप्लेनेटरी आन्सर द्यावा लागेल. वाय डू यू लाईक इंग्लिश. वाय डू लाईक, लाईक आहे त्यामुळे या ठिकाणी यू सब्जेक्ट आहे, त्यामुळे या ठिकाणी लाईक यूज केलेला आहे म्हणून या ठिकाणी डू आलं.
डज कधी येतं? मगाशी सांगितलं होतं मी, ही, शी, इट और नेम असेल तर, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर सब्जेक्ट डज लागतं. इतर वेळी सगळीकडे डू लागतं. सो यू सब्जेक्टला मात्र कंपल्सरी डू लागतं, सिंग्युलर असू दे प्लुरल असू दे. सो व्हाय डू यू लाईक इंग्लिश? व्हिच, WH ने सुरुवात झालेली आहे. व्हिच डेज डू यू हॅव ऍक्सेस टू अ कार? सो पहिल्यांदा WH क्वेश्चन आलेला आहे, त्यानंतर WH हे व्हिच डेज आले ना, व्हिच डेज फ्रेज आलेली आहे. त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब हॅव ऍक्सेस. डू यू हॅव ऍक्सेस टू अ कार? Where does your sister live? सिस्टर, सिस्टर हे बघा काय झालं, सब्जेक्ट झाला या ठिकाणी, सिंग्युलर आहे, त्यामुळे या ठिकाणी डज येणार. सिस्टर लिव्स म्हणतो ना आपण. सो वेअर डज युअर सिस्टर लिव्ह? आणि इथं डज असल्यामुळे इथं पुढे लिव्स ह्याला यस लावण्याची गरज नाही. सो स्ट्रक्चर कळलं तुम्हाला प्रेझेंट सिंपल टेन्सचं. पहिल्यांदा ऑक्झिलरी वर्ब किंवा ऑक्झिलरी फ्रेज, जसं इथं विच डेज यूज केलेलं आहे. त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब या ठिकाणी कंपल्सरी या ठिकाणी डू और डज तुम्हाला यूज करावा लागतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. डू आणि डज कधी यूज करायचं सांगितलंय मी तुम्हाला. त्यानंतर तुमचा सब्जेक्ट, त्यानंतर आपलं मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट पुढे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये मगाशी स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. यामध्ये सुरुवातीला फक्त चेंजेस काय करायचे आहेत, तर WH वर्ड पुट करायचा आहे. सो WH वर्ड प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस ऑक्झिलरी वर्ब या ठिकाणी कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे एम, इज, आर यापैकी कुठला तरी असणार, प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट और अदर इन्फॉर्मेशन, असं स्ट्रक्चर तयार होणार. हु इज वॉचिंग द न्यूज राईट नाऊ? हु इज, इज आलं आपलं ऑक्झिलरी वर्ब. वॉचिंग, हु इज वॉचिंग द न्यूज राईट नाऊ, ह्या ठिकाणी सब्जेक्ट नाहीये, सब्जेक्ट बद्दलच विचारलेला आहे. व्हाय इजंट युअर टीचर वेअरिंग अ टाय? हा निगेटिव्ह क्वेश्चन झाला. व्हाय इजंट, निगेटिव्ह क्वेश्चन देखील आपण तयार करू शकतो, फक्त ऑक्झिलरीला तुम्ही निगेटिव्ह यूज करा. व्हाय इजंट युअर टीचर वेअरिंग अ टाय? सब्जेक्ट झाला, ऑक्झिलरी वर्ब झाला, WH क्वेश्चनचा वर्ड झाला. व्हॉट आर युअर पॅरेंट्स प्लॅनिंग, पॅरेंट्स असल्यामुळे या ठिकाणी आर यूज केलेला आहे. व्हॉट आर युअर पॅरेंट्स प्लॅनिंग टू डू ऑन व्हॅकेशन? त्यानंतर बघूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स. एसनो टाइप ऑफ क्वेश्चन मध्ये बऱ्याच वेळा हा टेन्स यूज केला जातो. त्यामध्ये आपण पहिल्यांदा ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच हॅव ऑर किंवा हॅज यूज करतो, प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट और अदर इंफॉर्मेशन. काही वेळा तुम्ही हा टेन्स WH टाइप ऑफ क्वेश्चन मध्ये यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा फक्त तुम्हाला इथं WH वर्ड पुट करावा लागेल, जसं व्हाय हॅवंट यू, निगेटिव्ह क्वेश्चन आहे हा. व्हाय हॅवंट यू, यू सब्जेक्ट झाला, सीन मेन वर्ब झालं, V3 मध्ये आलेला आहे. व्हाय हॅवंट यू सीन माय कार कीज? You were the last person to drive the car. How many times has your dad watched the new Star Wars movie? How many times? How many times? Has subject कोण आहे? Your dad. Dad singular आहे.
त्यामुळे या ठिकाणी हॅज आलं. हॅज युअर डॅड वॉच V3 द न्यू स्टार वॉर्स मूवी. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आपण येस नो मध्ये याचं स्ट्रक्चर कसं तयार करतो? ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी. यामध्ये फक्त काय चेंज होणार? WH क्वेश्चन वर्ब प्लस ऑक्झिलरी या ठिकाणी कंपल्सरी हॅज और हॅव असणार आहे, प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी. हे स्ट्रक्चर झालं. प्लस ऑब्जेक्ट और अदर इन्फॉर्मेशन. वाय हॅव यू, यू सब्जेक्ट झाला, बीन कंपल्सरी आलं कारण हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. स्टडिंग वर्ब प्लस आयएनजी. Why have you been studying for so long? You need a break. Where has your sister been working this year? Where has your sister subject been? Sister असल्यामुळे has आला आपला auxiliary. Been working this year. Been verb plus ing. Why has your dog been acting strange all day? Why, WH question, word, has, auxiliary, dog, subject, been verb plus ing. Why has your dog been acting strange all day? Simple past tense. सो याचं स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलं होतं, डीड आपण कंपल्सरी यूज करतो. डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हा आपला क्वेश्चन झाला. फक्त याच्या अगोदर आपण काय यूज करायचा? WH क्वेश्चन वर्ड. सो व्हाय did you say V1? Subject, did auxiliary, say main verb. Why did you say my name? When did your parents go to the grocery store? How did your cat catch the mouse? हे WH वर्ड्स तुम्हाला दिसतील. डीड कंपल्सरी दिसेल. इथं जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट असेल आणि पुढं तुमचं मेन वर्ब V1 च्या फॉर्मॅट मध्ये. गो, कॅच. फक्त जे एक्सेप्शन आपण सुरुवातीला बघितलं होतं, जर टू बी चा फॉर्म मध्ये आपलं मेन वर्ब असेल, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वॉज किंवा वेअर असेल, तर सेकंड वर्ब हे युजली याची काही गरज नसते. फॉर एक्झाम्पल, व्हेन वेअर यू ॲट वर्क. व्हेन वेअर वर आलं कारण या ठिकाणी यू आहे, यू सोबत वर लागतं. व्हेन वेअर यू ॲट वर्क. वाय वॉज. सो या ठिकाणी स्ट्रक्चर बघा, WH वर्ब प्लस वॉज और वेअर प्लस सब्जेक्ट प्लस या ठिकाणी मेन वर्बची तशी काही आवश्यकता नसते. ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, ऑब्जेक्ट और अदर इन्फॉर्मेशन. When were you at work? Why was your mom in Germany last week? Who was in Brooklyn last night? कारण आपण या ठिकाणी सब्जेक्ट बद्दल क्वेश्चन विचारत असतो. Who was in Brooklyn last night? या ठिकाणी सब्जेक्ट बद्दल क्वेश्चन आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स. सो याचं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं सुरुवातीला. वॉज, वेअर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. आता यामध्ये सुरुवातीला फक्त WH क्वेश्चन वर्ड ऍड करायचा. सो व्हेअर, व्हाय, व्हॉट. पुढे काय येणार कंपल्सरी? वॉज और वेअर. हे तुमच्या पुढच्या सब्जेक्ट वर डिपेंड आहे. युअर चिल्ड्रन, चिल्ड्रन प्लुरल आहे त्यामुळे वर येणार या ठिकाणी. वेअर वेअर चिल्ड्रन वॉकिंग, वॉकिंग टू यस्टरडे, वर्ब प्लस आयएनजी वॉकिंग. Why were you talking to him after the interview? Why were you, you च्या पुढे वर लागतं ना, so why were you talking to him after the interview? What were the hippos eating when you saw them at the zoo? Hippos प्लुरल आहे त्यामुळे वर आलं, eating verb plus ing.
पास्ट परफेक्ट एक्झाम्पल्स बघूया. पास्ट परफेक्टचं आपण स्ट्रक्चर बघितलं होतं. हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट और अदर इन्फॉर्मेशन. इथं फक्त सुरुवातीला WH क्वेश्चनचा वर्ड ऍड होणार. सो हाऊ मेनी टाइम्स, व्हाय, वेन हे आपले WH वाले सुरुवातीला आलेले आहेत. पुढे हॅड कंपल्सरी येणार. हॅड आलेला आहे तर निगेटिव्ह क्वेश्चन आहे. हॅड आलेला आहे. हॅडच्या नंतर सब्जेक्ट. हाऊ मेनी टाइम्स हॅड यू प्लस V3 बीन. हॅड यू बीन टू कॅनडा बिफोर यू मूव देअर. दोन ऍक्शन घेतो ना आपण. इथं दोन ऍक्शन घेतलेल्या आहेत. एक सिंपल पास्ट वाली आणि त्याच्या अगोदरची पास्ट परफेक्ट वाली. व्हाय हॅडंट युअर मदर प्लेड. युअर मदर सब्जेक्ट झाला. प्लेड V3 झालं. एनी अदर स्पोर्ट्स बिफोर यू स्टार्टेड फुटबॉल. सिंपल पास्ट वाली अगोदरची ऍक्शन, त्याच्या अगोदरची ऍक्शन प्ले ही आली वरची. When had Harry Potter used magic before he went to Hogwarts? हॅरी पॉटर सब्जेक्ट झाला. Used V3 झालं. मॅजिक बिफोर ही वेंट टू द हॉगवर्ड्स ही अजून एक ऍक्शन यूज केलेली आहे पास्ट मधली. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. सो याचं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट और अदर इन्फॉर्मेशन. इथं सुरुवातीला फक्त WH क्वेश्चन ऍड होणार. सो हाऊ आपण, व्हाय, व्हॉट हे WH क्वेश्चन वर्ड झाले. पुढे तुम्हाला हॅड कंपल्सरी यूज करावं लागेल. हॅड और हॅडंट. निगेटिव्ह करण्यासाठी हॅडंट यूज करायचा. म्हणजे निगेटिव्ह फक्त ऑक्झिलरीला आपण लागून करतो. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं पाहिजे होतं. निगेटिव्ह क्वेश्चन हा फक्त ऑक्झिलरीला निगेटिव्ह करून होत असतो. बाकी काही चेंजेस करण्याची गरज नसते. हाऊ आपण हॅड युअर मदर सब्जेक्ट आला. बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी कंपल्सरी आहे. हाऊ आपण हॅड युअर मदर बीन प्रॅक्टिसिंग सॉफ्ट बॉल बिफोर शी जॉईन द टीम. अजून एक ऍक्शन तुम्हाला परफेक्ट जर असेल टेन्स पास्ट मधला तर तो दाखवावा लागतो. सिंपल पास्ट टेन्स मध्ये दाखवलेला आहे. व्हाय हॅडंट शी बीन वर्किंग. शी सब्जेक्ट झालं. बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी फॉर द गव्हर्नमेंट बिफोर शी रॅन फॉर प्रेसिडेंट. What had the dog been eating before he got sick? The dog subject झाला. Been plus verb plus ing before he got sick. ही एक पास्ट वाली ऍक्शन. त्याच्या अगोदरची what had the dog been eating ही ऍक्शन. सिंपल फ्युचर टेन्स याचा आपण क्वेश्चन कसं तयार करतो. शॅल और विल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट झाला क्वेश्चन तयार. फक्त याच्या अगोदर WH क्वेश्चन तयार करताना WH चा वर्ड पुट करायचा. वेन, वेअर, हाऊ मच. पुढे तुम्हाला विल और शॅल यूज करावा लागेल. सगळीकडे विल यूज केलेला आहे. प्लस सब्जेक्ट. वेन विल यू कॉल V1. वेन विल द सिटी गव्हर्नमेंट बिल्ड. सिटी गव्हर्नमेंट सब्जेक्ट बिल्ड V1. हाऊ मच विल यू पे. You subject pay V1. So when will you call me tomorrow in the morning or after work? Where will the city government build a new parking lot? How much will you pay your daughter to cut the grass? Future continuous tense. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये क्वेश्चन आपण कसा विचारतो. Will plus subject plus be plus verb plus ing प्लस ऑब्जेक्ट और अदर इन्फॉर्मेशन. ह्याच्या अगोदर फक्त WH चा क्वेश्चन वर्ड पुट करायचा. जसं वेअर, वेअर, वाय हे वर्ड्स पुट केलेले आहेत. पुढे विल और शॅल कंपल्सरी येणार. पुढे सब्जेक्ट येणार. तिन्हीकडे सब्जेक्ट यू आहे. पुढे बी प्लस वर्ब प्लस आयएनजी. बी प्लस वर्ब प्लस आयएनजी तिन्हीकडे आहे बघा. Where will you be staying when you go to the beach for vacation? Where will you be living 2 years from now? Why will you be sleeping tomorrow afternoon?
फ्युचर परफेक्ट टेन्स हा देखील खूपच अनकॉमन असा टेन्स आहे. याचं स्ट्रक्चर आपण मगाशी यस नो टाइप ऑफ क्वेश्चन मध्ये बघितलं होतं. will प्लस सब्जेक्ट प्लस have प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. याच्या अगोदर फक्त तुम्हाला WH क्वेश्चन वर्ड यूज करावा लागेल. व्हाय, व्हेन. विलचं निगेटिव्ह होतं विल नॉट आणि विल नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे वोंट. व्हाय वोंट यू हॅव लिव्ड हिअर. व्हाय वोंट यू सब्जेक्ट झाला. विल, व्हेन विल यू, यू सब्जेक्ट झाला. हॅव यूज केलेला आहे प्लस V3. व्हेन विल यू हॅव फिनिश द मॅरेथॉन. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस हा देखील खूपच अनकॉमन टेन्स आहे. याचं स्ट्रक्चर मगाशी आपण बघितलं होतं यस नो टाइप वाला. वेल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब प्लस ing प्लस ऑब्जेक्ट ऑर अदर इन्फॉर्मेशन. सो याच्या अगोदर फक्त तुम्हाला काय करायचंय WH क्वेश्चनचा वर्ड पुट करायचा आहे. हाऊ लॉंग, हाऊ. सो हाऊ लॉंग विल, विल आलेला आहे. सब्जेक्ट पुढे आला यू, दोन्हीकडे पण यू आला. हॅव बीन लिव्हिंग, हॅव बीन रनिंग. हिअर बाय टाइम यू आर एबल टू वोट. हॅव बीन रनिंग इन द मॅरेथॉन फॉर 6 hours बाय दिस टाइम टुमॉरो. सो हे WH टाइप वाले क्वेश्चन झाले. आपण सगळे टेन्स यामध्ये कव्हर केलेला आहे. सो तुमच्या लक्षात आलं असेल क्वेश्चन तयार करायचा असेल तर बेसिकली जो आपण फॉर्म्युला बघितला होता सुरुवातीला तोच इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर येतो सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर येतो मेन व्हर्ब, मेन व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्ट वर अदर इन्फॉर्मेशन. आणि WH करायचं असेल तर इथं सुरुवातीला फक्त WH क्वेश्चनचा वर्ड पुट करायचा. एवढंच आपल्याला चेंजेस करायचे असतात. आता बघूया काही निगेटिव्ह क्वेश्चन्स. निगेटिव्ह क्वेश्चन हे यस नो टाइप वाले क्वेश्चन असू शकत नाहीत. कारण यस नो टाइप वाले क्वेश्चन जर निगेटिव्ह तयार करायला गेलो तर समोरच्याला यस आन्सर देऊ की नो आन्सर देऊ यामध्ये कन्फ्युजन व्हायचं. पण WH वाले क्वेश्चन आपण निगेटिव्ह आरामात करू शकतो. काही क्वेश्चन आपण बघितलेलेच आहेत. फक्त निगेटिव्ह करताना काय प्रिकॉशन घ्यायचं ते आपण बघूया. तर पहिली गोष्ट म्हणजे जनरली व्हाय सोबत निगेटिव्ह बऱ्याच वेळा तयार केलं जातं. फॉर एक्झाम्पल ऑक्झिलरी सोबत निगेटिव्ह वर्ड यूज करतात. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं. मोस्ट ऑफ द WH वाले क्वेश्चन हे व्हाय ने सुरुवात होतात. निगेटिव्ह क्वेश्चन्स. सो व्हाय डोंट यू स्पीक जापनीज. व्हाय ऑक्झिलरी सोबत निगेटिव्ह यूज केलं. व्हाय डू नॉट यू स्पीक म्हणजेच व्हाय डोंट यू स्पीक जापनीज. व्हाय हॅझंट, हॅज म्हणजे आपलं ऑक्झिलरी झालं त्याच्यासोबत निगेटिव्ह यूज केलं. व्हाय हॅझंट युअर कझिन कॉल्ड मी येट. व्हाय वोंट, वोंट म्हणजे विल नॉट. व्हाय वोंट यू कम टू माय बर्थडे पार्टी. काही वेळा सब्जेक्ट नंतर देखील आपण नॉट यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल व्हाय डू यू नॉट स्पीक जापनीज. व्हाय डोंट यू स्पीक जापनीज असं देखील म्हणू शकतो. किंवा व्हाय डू यू नॉट स्पीक जापनीज. इट इज मोर सॉफिस्टिकेटेड. It is more formal. Why do you not speak Japanese? And why don't you speak Japanese? यामध्ये फरक जाणवतो ना तुम्हाला. सॉफिस्टिकेटेड कुठला आहे. Why do you not speak Japanese? Why has your cousin not called me yesterday? Sorry, called me yet. When are you not busy? हे फॉर्मल झाले क्वेश्चन्स. Why aren't you busy? यापेक्षा when are you not busy हा थोडासा फॉर्मल सॉफिस्टिकेटेड क्वेश्चन झाला. सो निगेटिव्ह करणं काही अवघड नाही. फक्त ऑक्झिलरीला तुम्ही नॉट यूज करू शकता, निगेटिव्ह करू शकता किंवा सब्जेक्टच्या नंतर फॉर्मल इंग्लिशमध्ये आपण नॉट यूज करू शकतो.
थर्ड टाईपचं क्वेश्चन आहे टॅग क्वेश्चन, म्हणजे ज्याला आपण क्वेश्चन टॅग असं म्हणून ओळखतो. क्वेश्चन टॅग आपण कधी यूज करतो? टू कन्फर्म द इन्फॉर्मेशन. एखादी इन्फॉर्मेशन कन्फर्म करण्यासाठी आपण क्वेश्चन टॅग यूज करतो आणि जनरली ते सगळ्यात शेवटी येतात स्टेटमेंटच्या. ते स्टेटमेंट कन्फर्म करण्यासाठी क्वेश्चन टॅग वापरतो. सो काही आपण रूल्स बघूया. एखादी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे फक्त येस नो टाईप वाली, तर तुम्ही येस नो टाईप वाला क्वेश्चन विचारू शकता. डू यू स्पीक चायनीज? याचा तुम्ही समोरचा आन्सर येस ऑर नो असं देऊ शकतो. अजून थोडी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे, तर तुम्ही काय विचारणार? हाऊ ऑफन डू यू स्पीक चायनीज? हाऊ ऑफन डू यू स्पीक चायनीज? थोडी आपण जास्त इन्फॉर्मेशन बद्दल विचारलो, याचा आपण येस नो वरनं देऊ शकत नाही. पण जर तुम्हाला माहित आहे आणि ते कन्फर्म करायचंय, फॉर एक्झाम्पल, यू स्पीक चायनीज, डोंट यू? हे आपण कन्फर्म करतोय. काय कन्फर्म करतोय? तू चायनीज बोलतोस हे कन्फर्म करतोय. सो क्वेश्चन टॅग एखादी इन्फॉर्मेशन कन्फर्म करण्यासाठी स्टेटमेंटच्या शेवटी वापरतात. मग पुढचा महत्वाचा क्वेश्चन, हाऊ डू आय फॉर्म क्वेश्चन टॅग और टॅग क्वेश्चन? एसएससी सीजीएल सीएचएसएल मध्ये असले क्वेश्चन बरेच असतात, तर याचे काही रूल्स बघूया. पहिला रूल आहे, खूप इम्पॉर्टंट रूल. If the statement is positive, the question tag is negative. किंवा if the statement is negative, the tag is positive. For example, you have seen the new Star Wars movie. Positive sentence आहे. So याचा negative question tag झाला, haven't you? You haven't seen the new Avengers movie 8. निगेटिव्ह आहे स्टेटमेंट, त्यामुळे पुढे टॅग पॉझिटिव्ह आला, हॅव यू. थर्ड रूल आहे, द स्टेटमेंट अँड टॅग शुड बी इन द सेम टेन्स. जसं तुम्ही बघू शकता, यू हॅव सीन, हॅव प्लस V3 यूज केलेला आहे ना, म्हणजे हा झाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सो इथं देखील बघा, हॅवंट यू प्रेझेंट परफेक्टच यूज केलेला आहे. पुढे यू हॅवंट सीन हे देखील प्रेझेंट परफेक्ट आहे, म्हणून पुढे देखील आपण हॅव यू प्रेझेंट परफेक्टच यूज केलेला आहे. पुढचा रूल बघूया. जर स्टेटमेंटमध्ये ऑक्झिलरी वर्ब यूज केला असेल, फॉर एक्झाम्पल ऑक्झिलरी वर्ब म्हणजे डू वाले, हॅव वाले, बी वाले किंवा मॉडेल वर्ब्स कॅन, माइट, विल एटसेट्रा, मग ह्याच्या अपोजिट ऑक्झिलरी तुम्हाला क्वेश्चन टॅग मध्ये यूज करावे लागेल. फॉर एक्झाम्पल, दॅट बिल्डिंग वॉज बिल्ट लास्ट इयर. सो वॉज हे ऑक्झिलरी यूज केलेला आहे या ठिकाणी. मग क्वेश्चन टॅग मध्ये काय करणार? ह्या वॉजच्या अपोजिट करणार. काय केलंय बघा, वॉजंट इट. इट म्हणजे कशासाठी यूज केलेलं आहे? बिल्डिंग बद्दल. द कार वॉजंट इन द गराज. निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह येणार, वॉज असल्यामुळे या ठिकाणी वॉज इट. यू विल गो टू द पार्टी. विल हे या ठिकाणी ऑक्झिलरी आहे, त्यामुळं विलच्या अपोजिट विल नॉट यू म्हणजेच वोंट यू. इट हॅज टेकन अ लॉंग टाइम टू प्लॅन द पार्टी. हॅज ऑक्झिलरी आहे, त्यामुळे पुढे काय येणार? हॅझंट इट. इट इज हॉट टुडे. इज इट म्हणजे इज, इट इज. सो पुढे काय येणार? इजंट इट. जर स्टेटमेंट मध्ये ऑक्झिलरी वर्ब नसेल तर मग डू चा कुठला तरी फॉर्म यूज करायचा, दॅट मॅचेस द टेन्स इन द स्टेटमेंट इन द टॅग. म्हणजे जर सिंपल प्रेझेंट असेल तर डू और डज, आणि जर पास्ट वाला असेल तर डीड.
यू लाईक पिझ्झा स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे. इथं ऑक्झिलरी नाही. लाईक वरनं तुमच्या लक्षात येतं हे आहे आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स. त्यामुळे पुढे काय येणार? डोंट यू. कारण डू डू लागतं ना. लाईक लाईक आहे म्हणजे या ठिकाणी यस यस लागणार नाही. त्यामुळे ऑब्व्हियसली डोंट यू, यू डोंट. यू लाईक पिझ्झा, डोंट यू? हिज अंकल वर्क्स इन द एअरपोर्ट. अंकल नेम आहे ना, सो अंकल वर्क्स. वर्क्स म्हणजे इथे यस यस लागलेलं आहे. त्यामुळे क्वेश्चन टॅग मध्ये देखील यस यस लागणार. डझंट ही? यू वेंट टू बर्मुडा लास्ट इयर. वेंट सिंपल पास्ट झाला. सो सिंपल पास्ट मध्ये डीड यूज करतो. डिडंट यू? वी हॅवंट स्टडीड टॅग क्वेश्चन्स 8. हॅवंट स्टडीड. सो पुढे काय येणार? हॅव वी? सो क्वेश्चन टॅग इझी आहे, जास्त डिफिकल्ट नाही. स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह, स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह. टॅग हा ऑक्झिलरी वरून आपण तयार करतो. ऑक्झिलरी जर नसेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर डू किंवा डज लागतं आणि सिंपल पास्ट असेल तर डीड लागतं. हा एवढाच रूल आहे. बाकी यामध्ये डिफिकल्ट असं काहीच नाही. सो आता आज आपण इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स कसे विचारायचे हे बघितलं. यामध्ये 3 टाइपचे क्वेश्चन्स बघितले. पहिले म्हणजे येस नो टाइप ऑफ क्वेश्चन. याचं स्ट्रक्चर होतं ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट ऑर अदर इन्फॉर्मेशन. WH क्वेश्चन मध्ये हे स्ट्रक्चर रिपीट होतं, फक्त WH वर्ड सुरुवातीला लागतो. त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर आपण बघितलं. मेन वर्बचं स्ट्रक्चर जे मेन टेन्स मध्ये असतं ते स्ट्रक्चर आपल्याला इंटॅक्ट ठेवायचं असतं. थर्ड जो आहे तो क्वेश्चन टॅग. यामध्ये स्टेटमेंटच्या नंतर ते स्टेटमेंट कन्फर्म करण्यासाठी म्हणून आपण क्वेश्चन टॅग यूज करतो. स्टेटमेंट पॉझिटिव्ह तर टॅग निगेटिव्ह, स्टेटमेंट निगेटिव्ह तर टॅग पॉझिटिव्ह, आणि टॅग हा ऑक्झिलरी पासून आपण तयार करतो. तर सिंपल आहे क्वेश्चन विचारणे. तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा टेलिग्रामवर पर्सनली देखील विचारू शकता. सो आजचा सेशन आपण इथंच थांबूया. हा व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. थँक यू.